वडाच्या छायेखाली लपलेलं एक भयानक रहस्य होतं. जानीच्या नाचात बसलेल्या एका श्रापाचा अंदाज होता. गावातल्या प्रत्येक मनुष्यावर त्याची सावली फिरत होती. खरं शोधण्यासाठी निघालेला कुमार देखील त्याच मार्गावर हरवून गेला. महापूजेच्या रात्री तो देखील जानीच्या नाचात सहभागी झाला. कुमार आणि रक्षिता ट्रेनच्या एका डब्यात बसले आहेत. ते दोघे कुमारच्या गावी बघारीला जात आहेत. रक्षिता या प्रवासाचा आनंद घेत आहे. खिडकीच्या बाहेर बदलणारे नजारे बघून तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आहे. पण कुमार थोडासा गप्प आणि हरवल्यासारखा दिसतोय. त्याची हीच शांतता रक्षिताला थोडंसं चिंतित करत आहे. काय झालं तुला? जेव्हापासून मी तुला तुझ्या आईशी भेटवण्याची गोष्ट केली आहे, तू तुझा चेहरा पाडला आहेस. तुला मला त्यांना भेटवायचं नाहीये का? याचा अर्थ तो नव्हता. मला फक्त गावी जायचं नव्हतं. इहार, माहितीये तू किती नशीबवान आहेस की तुझं एक गाव देखील आहे. यात नशिबवान असण्याचा काय संबंध? आहे तर माझं कोणतंच गाव नाहीये. त्यामुळे मला सुट्टीत कुठे जाण्याचा चान्स मिळत नाही. माझा पूर्ण परिवार शहरात राहतो. त्यामुळे गावातली ती मजा मी घेतलीच नाही. पण आता जेव्हा मी तिकडे चाललीये तर पूर्ण एन्जॉय करणार. पण लक्षात ठेव मी काय म्हणालोय. काय? अरे तू इतक्या लवकर विसरलीस? अरे हो बाबा, ठीक आहे. आपण तिकडून 3 दिवसात निघून येऊया. मी तिकडे एकटी बाहेर नाही जाणार आणि कोणासोबतही जास्त बोलणार नाही. गुड गर्ल. रक्षिता हसू लागते आणि कुमार हळूच डोकं हलवून हो बोलतो. ट्रेन आपल्या वेगाने पुढे चालत असते आणि प्रवास असा चालू राहतो. दुसरीकडे एक लाकडाची पेटी बंद असते. ती कुमारचा एक फोटो काढते आणि त्याला बघून रडू लागते. काही वेळानंतर ती तिथून निघून जाते. कमली चालत चालत बाहेर वडाच्या झाडाजवळ येते. ती कुमारचा फोटो झाडाखाली ठेवते आणि पाण्यात मिसळलेल्या कुंकवाने त्या फोटोतील कुमारच्या चेहऱ्यावर साडीसारखा रंग भरू लागते. जेव्हा हे काम पूर्ण होतं तर ती उठून काही वेळासाठी त्या फोटोकडे बघत राहते. दुसरीकडे कुमार आणि रक्षिता बस स्टॉपवर पोहोचतात. ते हातातले सामान उचलतात आणि गावाच्या दिशेने निघू लागतात. गावातून भरपूर चहलपहलचा आवाज येऊ लागतो. हे बघून रक्षिताला थोडंसं अचंबित वाटतं. कारण कुमारने तिला सांगितलेलं असतं की त्याच्या गावात बऱ्याचदा शांतताच असते आणि शुकशुकाटच असतो. कुमार, तू तर बोलला होतास की तुझं गाव खूप शांत आहे, पण इकडे तर खूप गोंधळ आहे. कदाचित एखाद्या सणाची तयारी सुरू आहे. वाव, कोणता सण? हा आपण इकडे असताना होईल? हे सगळं सोड आणि लवकर चल आता. रक्षिताला वेगळंच वाटतं की कुमार याबद्दल बोलू इच्छित नाहीये. तरीही ती या गोष्टीला नजरअंदाज करते आणि त्याच्यासोबत पुढे जात राहते. काही वेळानंतर कुमार रक्षितासोबत घरी येतो. त्याची आई कमली त्यांना बघते. डोळ्यात अश्रू घेऊन ती कुमारला मिठी मारते आणि त्याची पाठ थोपटते. कुठे गेला होतास तू? तुला गावाची कधी आठवण येत नाही? असं नाही आई. आता मी आलोय ना, मी काही दिवस फक्त तुझ्यासोबतच राहीन. कमली थोडी मागे होते आणि रक्षिताकडे पाहते. कुमार आपल्या आईला रक्षिताचा परिचय करून देतो. नमस्ते आई. आई, हिची ओळख करून देतो. ही आहे रक्षिता. मी हिच्याबद्दल तुला सांगितलं होतं ना, आम्हाला लग्न करायचं आहे. पण बाळा, लग्न तर... अगं आई, तू आता ते सगळं सोड ना. आधी आम्हाला तुझ्या हातचं काहीतरी चमचमीत खायला घाल. मला खूप भूक लागली आहे. कुमार आपल्या आईसोबत आत जातो आणि रक्षिता तिथेच उभी असते. तिच्या लक्षात येतं की कुमार तिच्यापासून काहीतरी लपवतोय. पण ती या गोष्टीला नजरअंदाज करते आणि तिथेच उभी राहते. रात्री रक्षिता कमलीसोबत खाटेवर झोपलेली असते. तिला झोप येत नाही. त्यामुळे ती बराच वेळ करवट बदलत असते. थोड्या वेळानंतर ती उठून कमलीकडे बघते. कमली गार झोपेत झोपलेली असते.
ती हळूच बेडवरून खाली येते आणि लिव्हिंग रूमकडे जाते, जिकडे कुमार झोपलेला असतो. ती त्याला बघते आणि तिला कळतं की तो देखील गाढ झोपलेला आहे. हे बघून तिच्या चेहऱ्यावर हळूवार हसू येते. मग ती तिच्या बॅगेकडे जाते आणि त्यातून कॅमेरा बाहेर काढते. ती हळूवार घराबाहेर येते आणि गावातल्या सुनसान जागी येते. ती कॅमेरा हातात घेऊन ब्लॉग बनवायला सुरुवात करते. तर गाईज, आज मी आले एका नव्या गावी, हॉरर स्टोरीच्या एका नव्या एपिसोडकडे. आज आपण बघणार आहोत गावातल्या एका जुना झाडाच्या भूताबद्दल. रक्षिता कॅमेरा हातात घेऊन चालता चालता ब्लॉग बनवू लागते. काही दिवसांपूर्वी रक्षिता बघारीमध्ये भूतांच्या जागांबद्दल शोध घेत होती. तिला एक लिंक मिळाली जिथे त्या जागेच्या भूताच्या झाडाबद्दल लिहिलेलं होतं. रहस्यमय गोष्ट ही होती की ते तेच झाड असतं ज्याच्या खाली कुमारच्या आईने त्याचा फोटो ठेवलेला असतो आणि त्याच्यावर कुंकू असतं. काही वेळानंतर रक्षिता एकटीच चालत चालत वडाच्या झाडाजवळ पोहोचते. ती चारी दिशांना बघते आणि मग आपला कॅमेरा काढते. रक्षिता कॅमेरा घेऊन वडाच्या झाडाजवळ उभी राहून स्वतःला रेकॉर्ड करणं सुरू करते. तर आपण आलो आहोत त्याच झाडाजवळ ज्याला गावाने भूताचं झाड म्हटलं आहे. चला ह्याचा एक राऊंड घेऊन बघूया की ज्यामुळे आपल्याला माहित पडेल की खरंच इथे काही आहे. रक्षिता झाडाच्या चारी दिशेने फिरून त्याच्या फांद्यांचं निरीक्षण करते, पण तिला काहीच दिसत नाही. जेव्हा ती झाडाखाली रेकॉर्ड करत असते तेव्हा तिला तिथे एक कागद दिसतो. उत्सुक होऊन ती खाली वाकते. तो फोटो हातात घेते आणि लक्षपूर्वक पाहते. अचानक तिचे डोळे पसरतात. तो कोणी दुसऱ्याचा नाही तर कुमारचा फोटो असतो, ज्याला मुलीसारखं रंगवलं गेलं आहे. हे बघून रक्षिता घाबरते आणि लगेचच घराकडे परतू लागते. चालता चालता अचानक तिची ओळख एका वृद्ध मनुष्याबरोबर होते. तिला त्यांचा धक्का लागतो आणि अचानक घाबरून मागे होते. कोण आहेस तू आणि इथे काय करतेस? मी इथेच गावामध्ये आपल्या मित्रासोबत आले होते. तुम्ही कोण? मी या गावातला स्थानिक गुरुजी आहे. काय तुला हे माहित नाही की हे झाड श्रापित आहे आणि रात्रीचं इथे यायला मनाई आहे? हा, मी बस भटकत इथे आले होते. मला जायला हवं. जशीच ती पुढे जाऊ लागते तो वृद्ध मनुष्य तिचा हात जोरात पकडतो. रक्षिता मागे वळून त्याच्याकडे बघते. हे काय असभ्य वर्तन आहे? मला फक्त इतकं जाणून घ्यायचं आहे की तू इथून काही चोरलंस तर नाही ना? मी इथून काहीच घेतलेलं नाहीये. तुम्ही मला जाऊ द्या. ती खोटं बोलते, कारण कुमारचा फोटो ती तिच्या सोबत घेऊन जाते. ती स्वतःला सोडवते आणि जोर जोरात गावाच्या दिशेने चालू लागते. वृद्ध मनुष्य तिथेच उभा असतो आणि तिला जाताना पाहत असतो. दुसऱ्या सकाळी कुमारची आई कमली मातीच्या चुलीवर जेवण बनवत असते. तेव्हा रक्षिता रूम मधून बाहेर येते. कमली मागे वळून तिच्याकडे बघते. अरे बाळा, उठलीस? हा, उठले आई. झोप तर व्यवस्थित लागली ना? हो आई, चांगली आली. चला, बरं झालं. आणि सांग, कुठल्या शहरात राहतेस तू? मी मुंबईला राहते आई. आई, तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. हा बाळा, विचार ना. रक्षिता काल रात्री झाडाजवळ मिळालेला तो फोटो कमलीच्या समोर ठेवते. फोटो बघताच कमली रागाने उभी राहते आणि तिचे हात थरथरू लागतात. हे काय केलं तू? आई, हे काय आहे? हे कोणी केलंय? कमली आपलं डोकं भिंतीवर आपटू लागते. अरे, हे काय झालं? मी तर लुटले, बर्बाद झाले. आता माझ्या बाळाचं काय होईल? हे बघून रक्षिता अचंबित होते. थोड्या वेळानंतर कुमार आपल्या आईचा रडण्याचा आवाज ऐकून बाहेर येतो आणि तिला सांभाळण्याचा प्रयत्न करतो. आई, आई, हे काय झालंय तुला?
तू असं का करतेस? अरे बाळा, ज्या श्रापाने गेल्या वर्षी तुझ्या वडिलांना खाल्लं, मी त्याला तोडण्यासाठी त्या वडाच्या झाडाखाली पूजा करून आले होते. पण या मुलीने माझी पूजा भंग केली. सगळं वाटोळं झालं, सगळं संपलं. कुमार अक्षिताकडे पाहतो आणि मग त्या फोटोकडे पाहतो ज्याच्यावर कुंकू लागलेलं असतं. त्यानंतर तो कमलीकडे पाहू लागतो. आई, काय अजूनही तो अंधविश्वास मानतेस? बाळा, तुला नाही माहित, या श्रापामुळे गावातल्या बऱ्याच लोकांना मरण आलं आहे. मला हे नाही बघवणार की याचा परिणाम तुझ्या वडिलांनंतर तुझ्यावर हो. आई, तू सांभाळ स्वतःला. मला काही नाही होणार. बाळा, तू लगेचच या मुलीला घे आणि इथून निघून जा. तुझं वाईट झालेलं मी नाही बघू शकत. काही नाही होणार आई, काही नाही होणार. कुमार त्याच्या आईला घेऊन रूम मध्ये जातो. रक्षिता तिथेच उभी राहते आणि तिला समजतच नाही की हे काय चाललं आहे. थोड्या वेळानंतर कुमार परत मुख्य खोलीत येतो आणि रक्षिताच्या समोर बसतो. हे काय चाललंय कुमार? आय एम सॉरी. मी तुझ्यापासून नेहमी ही गोष्ट लपवून ठेवली, म्हणूनच मला इथे यायचंच नव्हतं. पण गोष्ट काय आहे? कुमार रक्षिताला गावाचा भूतकाळ सांगतो. जानी, या गावातला सगळ्यात मोठा नृत्यकार, तो बायल्या नाचकामात खूप मशहूर होता. त्याला गावातल्या सगळ्या फंक्शन मध्ये नाचण्यासाठी बोलवलं जात होतं. डीजे बजाओ बजाओ, तेज रे रात भर नाचब नाचब, 20 रे हमार नजर से पीले, हाथ मत लगी हा, बार के रानी हूँ मैं, याद रखी हा, बार वाली रानी हूँ मैं, देखो जरा ना चली रात भर जागे सारा शहर, नोट उड़ाओ रे प्रभु आजा पास मारा, तूफान से टकराए हा होई जाए हा बेहार. राजा देखे ले रहे चुप चुप के आवा, आंखों से इशारा करी होश उड़ावा, दुपट्टा उड़ावेली हवा, सुन ले ई बावा, हमार कमरिया पे नजर सबके जावा. डीजे बजा बजा, तेज रे रात भर नाचा नाचा, 20 रे हमार नजर से पीले, हाथ मत लगी हा, बार के रानी हूँ मैं, याद रखी हा. त्याने कमवलेल्या पैशांपैकी मोठा हिस्सा गावातल्या गरीब मुलांसाठी जेवण आणि कपडे घेण्यासाठी खर्च करत असे. सगळं छान होतं, पण त्याला गावातली एक मुलगी आस्थावर प्रेम जडलं. गाववाले या गोष्टीमुळे खूप नाराज होते. तुझ्यासारख्या नाचणाऱ्याला आमच्या गावातल्या मुलीशी लग्न करण्याचा काही हक्क नाहीये. पण सरपंच साहेब, प्रेम करणं तर प्रत्येक माणसाचा अधिकार आहे ना, मग माझा का नाही? त्याला मारून मुटकून गावकऱ्यांनी गावाच्या बाहेर त्याच वडाच्या झाडाखाली फेकून दिलं. दुसऱ्या दिवशी जानीने स्वतःला संपवून टाकलं. पण त्याने गावाला एक श्राप देखील दिला की त्याची ओळख गावकऱ्यांना इतकी वाईट वाटते तर या गावातला प्रत्येक माणूस त्याच्यासारखा जगेल. आता रक्षिताला सगळं लक्षात येऊ लागतं. त्या दिवसापासून प्रत्येक वर्षी गावातल्या महापूजेच्या दिवशी एक माणूस गायब होत राहिला. सगळ्यांना हेच वाटतं की हे जानीची आत्मा करते. आणि हे तुझ्या फोटोवर कुंकू? गावातले गुरुजींनी सांगितलं होतं, जर कोणीही त्याचा प्रकोप होण्यापूर्वी स्वतःहून अशा प्रकारे त्याला समर्पित केलं तर जानीची आत्मा त्याला त्रास देत नाही. तुला या सगळ्यावर विश्वास आहे? आणि आता कोणाला करू सुद्धा नाही देणार. आणि या रहस्याचा पर्दाफाश मी करूनच राहीन. पण कसं? आज रात्री आपण दोघे जानीच्या घरी जाऊ, जे त्या झाडाच्या मागेच आहे. लोकांची मान्यता आहे की सगळी माणसं जी गावातून गायब झाली आहेत ते तिथे आहेत. आपण तिकडे जाऊ आणि तिथला व्हिडिओ रेकॉर्ड करून गावातल्या लोकांना दाखवू की जे ते विचार करतायत तो सगळा अंधविश्वासाशिवाय दुसरं काही नाहीये. रक्षिता होकाराने डोकं हलवते. रात्री कुमार आणि रक्षिता जानीच्या घरी पोहोचतात.
ते टाळं तोडतात आणि आत पाऊल ठेवतात. दोघे घराच्या आत इकडे तिकडे पाहू लागतात. रक्षिता आपल्या बॅगेतून कॅमेरा काढून कुमारला देते. कुमार कॅमेरा आपल्या समोर पकडतो आणि त्याला सुरू करतो. कोणी आहे का इकडे? कुमार आणि रक्षिताला काहीच ऐकू येत नाही. त्यामुळे ते पुढे जाण्याचा निर्णय घेतात. घरात फिरत असताना त्यांना एक बंद रूम दिसते, जिथून खूप घाणेरडा वास येतो. कुमार त्या खोलीला उघडून बघण्याचा निर्णय घेतो. जसा ते दरवाजा उघडतात, दोघांचे डोळे घाबरून मोठे होतात. रूम त्या सगळ्या आत्मांच्या कपड्यांनी भरलेला असतो, जे गायब झालेले असतात. त्याच कपड्यांमध्ये कुमारला आपल्या वडिलांचे कपडे देखील दिसतात. तो ते कपडे उचलतो आणि रडू लागतो. बाबा बाबा बाबा. स्वतःला सावर कुमार, आपल्याला इथून निघायला हवं, चल. कुमार मान हलवून तिचं ऐकतो आणि तो तिथून निघू लागतो. मुख्य दरवाजाकडे जात असताना त्यांना ढोलकीचा आवाज येतो. ते त्या आवाजाकडे वळून पाहतात. दोघांचे डोळे मोठे होतात आणि ते एकमेकांना बघू लागतात. कुमार त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागतो, पण रक्षिता त्याचा हात पकडून त्याला अडवते. पण आपल्या वडिलांच्या दुःखात असलेला कुमार त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागतो. तो आवाज त्या घराच्या मागच्या दिशेने येत असतो. जसे कुमार आणि रक्षिता तिथे पोहोचतात, घाबरून त्यांचे डोळे मोठे होतात. लहंगा लहराई दे, देखेला जमाना, चाल देख के हमार भूले ला दीवाना, कमरिया मटकाई दे, बाजे तराना, आंखें लड़ाई दे हम बड़ा मनमाना, अरे देख कैसे चलेली. कुमार आणि रक्षिता तिथेच उभे राहतात आणि हे सगळं बघतच राहतात. तेव्हा अचानक ढोलाचा आवाज बंद होतो आणि त्यांना वाटतं की जसं काही स्वप्न तुटलं. जोपर्यंत त्यांना समजेल की काय चाललंय, तोपर्यंत वेळ संपलेली असते. जानीची नजर त्यांच्यावर पडते. तो त्यांच्या दिशेने येतो. दोघेही घाबरून घराच्या मुख्य दरवाजाकडे पळतात. कुमार रक्षिताच्या मागे पळत असतो. रक्षिता बाहेर निघून जाते, पण कुमार मागेच राहतो. जानीची आत्मा कुमारला पकडते. तिथे कॅमेरामध्ये जानी त्याच्या नाचण्याच्या कपड्यांमध्ये त्याला दिसतो. कोणी नाही वाचणार. आजचा दिवस आहे. एक व्यक्ती घागरा आणि चोळी नेसून ढोलाच्या तालावर नाचत असतात. ते सलग नाचत राहतात. बजाओ बजाओ तेज रे, रात भर नाचब नाचब, बीस रे हमार. काही वेळानंतर त्याची पावलं तेज होतात आणि अचानक तो थांबतो. तो कोणी दुसरा नाही तर कुमार असतो, जो आता एक भूत झालेला असतो. हा श्राप कधीच संपला नव्हता आणि आताही प्रत्येक महापूजेनंतर